तर नमस्कार मित्रांनो, होम चॅनल बॉक्समध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. चरण पादुकाला 6 वस्तू असतात. ते देवाच्या पायाला टच करा आणि तो सगळं घरी घेतो. तिथे कोण आहे? नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं होम चॅनल बॉक्समध्ये. आज आम्ही आलेलो आहे महाराष्ट्राच्या सगळ्यात युनिक गावामध्ये. युनिक ह्याच्यामुळे की या गावामध्ये कुठल्याही घराला दरवाजा नाही आहे. मी समजून गेले असाल, आम्ही आलो आहे शनी शिंगणापूरला. मी सकाळी निघालो होतो थेट संभाजीनगर टू शनी शिंगणापूर. आता पोचलो आहे. आता दर्शन घेऊया शनिदेवांचं. आता हे पूजेचं सामान घेतलं आहे आणि मंदिराकडे जातो आम्ही. आता मी जिथे उभा आहे हे शनी शिंगणापूरच्या मंदिराचं ठिकाण आहे. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, शनीदेव महाराजांचं मंदिर आहे. मंदिरात पुऱ्या महाराष्ट्रभरातून लोक दर्शनासाठी येतात. नाश्त्यासाठी थांबलो आम्ही. शनिदेवाच्या मंदिरानंतर आम्ही आता इथं आलो आहे ग्रंथराज ज्ञानेश्वर रचनास्थानला. इथे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीची रचना केली होती. इथे गौशाळा पण आहे. मावली गोशाळा. इथून पाहू शकता तुम्ही वासरू. मस्त बनवलंय मंदिर. तर संत ज्ञानेश्वर महाराजांचं ज्ञानेश्वरी मंदिर पाहिल्यानंतर आम्ही परत इथे आलो आहे दत्त मंदिरात, जे देवगडला आहे. देवगडचं किती सुंदर मंदिर आहे. एक परिसर आहे आजूबाजूचा या मंदिराचा. इथे नदीच्या किनारी थांबलो आम्ही.